पण सहकारी सोसायटीची निवडणूक चालू असताना आपण आपली गावाची दिशा कुठल्या दिशेने चालली आहे हे सर्वसामान्य नागरिकांनी, सभासदांनी, जे सभासद नाहीत अशा लोकांनी सुद्धा जाणून घेण्याची आवश्यकता आहे. ही निवडणूक सोसायटी पुरती मर्यादित राहिलेली नाही. ही निवडणूक आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची. ही निवडणूक आहे. दोन निवडणूक आहेत, डीसीसी बँक निवडणूक आणि सोसायटी निवडणूक. ह्याचं कारण आहे मित्रांनो, आता जसं आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं की 1977 साली सेंट्रल बँकेला आपली सोसायटी आली, 1983 पर्यंत तिथं राहिली. 77 ते 83 या काळात जे काही पैसे उचलले गेले शेतकऱ्याच्या नावावर ते भरले गेले नाहीत, म्हणून आपली सोसायटी साधारणपणे पुढे 15 ते 20 वर्षापर्यंत बंद होती. कोण उचलले, कुणाचे उचलले, कोण खाल्ले ह्याचं काही देणं घेणं नाही मला. पण ज्या माणसाला सोसायटी चालू करण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागली आणि सोसायटी चालू केल्यानंतर जवळपास 15 ते 20 वर्षांमध्ये ती प्रगतीपथावर नेली. आज आपल्याला लोक आपल्या कामाचा हिशोब मागत आहेत. तो हिशोब देण्यासाठी मी या ठिकाणी उभा ठाकलेला आहे. गेल्या 30 ते 35 वर्षाच्या काळामध्ये 10 ते 12 वर्ष सोसायटी बंद होती. बंद असलेल्या सेंट्रल बँकेच्या सोसायटीचे जे काही शेअर्सचे पैसे आहेत ते सेंट्रल बँकेने जप्त केले. त्यानंतरच्या काळामध्ये भीतीपोटी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने 97, 98, 99, 2000, 2005 पर्यंत 2000 रुपयापासून 20,000 रुपयापर्यंत फक्त कर्ज गंगापूरच्या शेतकऱ्यांना दिले. जे काही त्या कर्ज दिलं ते कर्ज, त्याची शेअर्सची रक्कम ही सोसायटीकडे जमा नाही, ती बँक जमा करून घेत असते. हे पहिल्यांदा सर्वांनी, गावकऱ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. 2005 नंतर किंवा त्याच्यापूर्वी 2004 मध्ये सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना त्यांनी किसान क्रेडिट कार्ड योजना काढली. ही किसान क्रेडिट योजना ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशी बँकेला स्पष्ट केंद्र सरकारचे आदेश होते की सरळ सोसायटी हे माध्यम न ठेवता किंवा चेअरमन हे माध्यम न ठेवता फक्त सोसायटीची शिफारस असेल आणि शेतकरी जो योग्य आहे तो सोसायटीने शिफारस करावा आणि त्याचं कर्ज बँकेनं मंजूर करावं. ज्या दिवसापासून केसीसी आली त्या दिवसापासून तुमच्या नावावर कर्ज पडलं आणि जी काही शेअर्सची रक्कम आहे ती बँकेत जमा राहील. आता ह्याचा हिशोब मागायला काही जण निघाले. मला हेच म्हणायचे की ह्या निव्वळ गंगापूरच नाही, आपल्या गावामध्ये 5-6 सेक्रेटरी आहेत, त्यांच्याकडून जरा माहिती घ्या. लातूर जिल्ह्यातल्या 18 लाख शेतकऱ्याच्या शेअर्सचे पैसे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जमा आहेत. त्याचं व्याज आणि त्याचं डिव्हिडंड मिळावं म्हणून मी बँकेला मागणी केली आणि बँकेची निवडणूक लढवली. ज्यावेळेस बँकेची निवडणूक लढवली मला 100% माहित होतं माझा पराभव होणार. का होणार आहे? दिग्गज आहे, पण कुणीतरी लढलं पाहिजे, कुणीतरी बोललं पाहिजे, ह्या हेतूने मी बँकेची निवडणूक लढवली होती. आणि ही निवडणूक लढवत असताना हेच मुद्दे मी त्या ठिकाणी मांडले होते. गेल्या 30 वर्षामध्ये एकाही चेअरमनला जिल्ह्यातल्या किंवा मजूर संस्थेच्या चेअरमनला मतदानाचा अधिकार मिळालेला नव्हता, कारण निवडणूक बिनविरोध होत होती. मी ओबीसी इतर मागासवर्गीय मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली. निवडणुकीमध्ये मुद्दे लोकांना सांगितले, पटवले. जिल्ह्यातल्या 800 चेअरमनपैकी 900 चेअरमनपैकी 250 चेअरमननी मला मतदान केले. एकही रुपया न देता मी फक्त माझे मुद्दे सांगितले, त्याच्यावर लढाई झाली. मी लढाईला उठलो. तुम्हाला सांगतो, हिने खडबडून जागे झाले. एका चेअरमनला 50,000, 1 लाख. वामन सेक्रेटरी साहेब इथं बसलेत, त्यांना विचारा. निलंग्यामध्ये तर 4 लाख रेट. माझ्यामुळं जिल्ह्यातल्या 1000 चेअरमनना 1 लाखापासून 5 लाख रुपयापर्यंत पैसे मिळाले आणि त्यांना कळालं सोसायटीचं महत्व काय असते. आता ही परिस्थिती तुम्हाला सांगण्याचं कारण लक्षात घ्या. आपल्या सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांचे पीए लक्ष्मण मोरे जे की मांजरा कारखान्यावर
बांधकामावर पाणी मारत होते. त्या लक्ष्मण मोरेंना ह्या गोष्टी सर्व लक्षात आल्यानंतर त्याने सांगितलं की बाबू खंदाडेंना त्यांच्या गावातूनच आधी पहिल्यांदा उद्ध्वस्त करू. म्हणून हे आपल्या गावातले जे टगे आहेत मोकळे, ज्याला विकासाचं काही देणं घेणं नाही, मी ह्यांना नेहमी म्हणतो तुम्ही जातीचं राजकारण करू नका. कधीही मुस्लिम धर्म, मराठा, येलम, धनगर ह्या गोष्टीवर तुम्ही बोलू नका. तुम्ही बोलायचंय तर विकासावर बोला. मी जसं सांगू शकतो 4 वर्षामध्ये मी ग्रामपंचायत बांधली, मी दर्गा बांधला, मी मुस्लिम स्मशानभूमी बांधली, मी समोरचा रस्ता तयार केला, मी रस्त्यावर पोल उभा केले, अनेक कामं गावात केली. तुम्ही स्वाभिमानानं तसंच या स्टेजवर सांगा. आणि आमच्या पालकमंत्र्यांनी, आमच्या सरकारने हे पैसे दिलेत, आम्ही हे कामं केलेत, हे सांगा ना. विकासाचं राजकारण झालं पाहिजे. हे कधी सुरुवात करायची? माझ्यावर आरोप होतात, मी येलम समाज एका ग्रुपमध्ये बसतो, सर्व सभासद तेच वाढलेले आहेत. राजकारणाची एक कुठली पद्धत आहे, कुणीही ती बाळगली पाहिजे. घरातून पहिल्यांदा निघत असताना तुमचे भाऊ, तुमचे आई वडील, तुमची बायको सोबत आहे का हे पाहिलं पाहिजे. आणि अशा असल्यानंतर त्याच्यानंतर तुमची भावकी, भाऊ सोबत आहेत का हे पाहिलं पाहिजे. त्यानंतर तुमची जात सोबत आहे का, त्यानंतर तुमचं गाव सोबत आहे का हे पाहिलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मला जो भेटेल, मग तो माझ्या जातीचा असेल, माझा दुसऱ्या जातीचा असेल, त्या माणसाला मदत करण्याचं काम मी केलेलं आहे. म्हणून हे लोक माझ्या विरोधात आज जात नाहीत. गेल्या 15-20 मी तर सरपंच आता झालोय 4 वर्षामध्ये. सरपंच झाल्यानंतरच कामं केली तर असं नाही. सरपंच व्हायच्या अगोदर सुद्धा माझं गाव म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलाय. आता काल एक उमेदवारांनी सांगितलं बोर पाडले. मी सांगतो आता मी सुनील गायकवाडकडून खासदार फंड 5 बोरसाठी आणला होता, पण कधी पाठ थोपटून घेतली नाही. 5 बोर पाडले, त्याचे 4 आजही चालत. ही अशी परिस्थिती आहे. माझं आपल्याला एकच म्हणायचं, जातीपातीच्या राजकारणात न पडता प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणे विचार करा. मी आज बी स्पर्धा करायला तयार आहे. कुणीही 72 काँग्रेसचा यावा, आज अजून पुढे 6 महिने स्पर्धा करायला तयार आहे. तुम्ही जास्त विकासाची कामं करता का, मी जास्त विकासाची कामं करतो, ह्याची शर्यत लावू. मित्रांनो, खरोखर ही शर्यत राहिली पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र का पुढे गेला? ह्याच गोष्टीसाठी पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला. आपली शर्यत काय? रस्ता अडवा, कुठलं काम चालू आहे ते अडवा, इथं भ्रष्टाचार. आता मी जर कामच केलं नसतं ग्रामपंचायतीचं तर काय म्हणले असते? निवडून आले, काहीच काम करणार, किती दळभद्री लोक आहेत. काम मी स्वतः गुत्तेदारी केली असती तर काय म्हणले असते? स्वतःच काम करणार, किती हंडल इतकी. बरोबर आहे. आता दुसऱ्याने टेंडर काढलं तर आता म्हणते किती पर्सेंटेज चालू आहे की. एक लक्षात घ्या, बोलणाऱ्याच्या अनेक गोष्ट असते. ह्या गावचा जन्मलेला पुत्र आहे मी गावासाठी प्रामाणिकपणे काम केलं आहे, करत राहणार. मी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सांगितलं होतं, माझा लातूरमध्ये स्वतःचा व्यवसाय आहे. त्याचा टर्नओव्हर 2 कोटी रुपये आहे. त्याचं प्रॉफिट मला 10%, 20% धरलं तर 30 ते 40 लाख रुपये मला मिळतं. आणि तेवढंच बजेट गंगापूर ग्रामपंचायतचं आहे. त्याच्यामुळे मला भ्रष्टाचाराची गरज नाही. मी माझ्या स्वतःच्या मनगटात ताकद आहे, मी कमवून खाऊ शकतो. मी तुमच्यासारखा भ्रष्टाचार करत नाही. मला कुठल्या कामाची गरज नाही. आता लातूर जिल्हा बँकेची निवडणूक झाली. या लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ते शेअर्सचे पैसे, 18 लाख शेतकऱ्याचे शेअर्सचे पैसे विचारले, कुठं आहेत, त्याचा लाभ द्या. ते पैसे तुम्ही स्वतःच्या कारखान्यासाठी वापरता का? शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना फायदा द्या. 3 लाख रुपये सुरुवातीला 0% व्याजदरानं कर्ज आहे म्हणले. त्याची हवेत घोषणा आहे. आता 5 लाख आहे, ती हवेत घोषणा आहे. मी भाडून घेऊ शकतो तिथं, अजून मी घेणारच आहे, त्याचा काही विषय नाही. पण त्या वैचारिक गोष्टीसाठी मी देशमुखासंघ लढाई केली. आणि तुम्ही त्या सत्तेवर आहेत, तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत, म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. त्या उद्देशातून डीसीसी बँकेची लढाई झाली. आणि ही लढाई संपल्यानंतर ही जी मोरे नावाचे पी आहेत, ह्यांनी आपल्या गावातल्या 10-20 लोकांना बोलवले, 5-10 लाख रुपये दिले आणि सांगितलं की बाबू खंदाडेंना तिथंच गावात संपवा. म्हणजे ते पुढल्या वेळेस सोसायटीची निवडणूक त्यांना हरवा, लढवणार नाहीत अशी परिस्थिती करा. मताला 1000 नाही, 2000 नाही, 5000 द्या, पण तिथंच जिरवा.
ही अशी परिस्थिती निर्माण करून तयार झालेलं पॅनल आहे. तरी मी माझा हिशोब सांगितला साहेब, आपल्या गावात 99% सज्जन लोक आहेत. मी पहिल्यांदा सांगितलं, ज्यावेळेस माझ्या वडिलांनी मला सांगितलं की मी सोसायटीची निवडणूक लढणार नाही, तुला लढायचंय, मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही लढणार नाही, मग आता नाईलाजानं मला लढावं लागणार. फक्त माझी एक आट आहे, मी आता सरपंच आहे, मी चेअरमन होणार नाही, मी कार्यकर्त्याला चेअरमन करणार. ह्या अटीवरच मी सोसायटीच्या निवडणुकीची उमेदवारी दिली. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गावचा सरपंच, लोकनियुक्त सरपंच, आता लोकनियुक्त सुद्धा रात्रीचा एक किस्सा झाला. शासनाच्या GR मध्ये आहे, बरेच आपल्याकडे हुशार लोक आहेत. शासनाने सांगितलं की गावातून, पूर्ण गावातून जो निवडून येईल तो लोकनियुक्त सरपंच शासनाने तयार केला. शासनाने सांगितलं की तो लोकनियुक्त सरपंच आहे. आता मी म्हणलं, किंवा कार्यकर्त्यांनी म्हणलं मी लोकनियुक्त सरपंच आहे, काय चुकीचं आहे, तुम्ही मला निवडून दिलं नाही 2200 मतदान देऊन, हा तुमच्या मताचा अनादर नाही. रात्रीचे नेते सांगत होते हे स्वतःला लोकनियुक्त म्हणत आहेत. का हो, मी लोकनियुक्त नाही का, मला दिलं नाही गावातल्या लोकांनी निवडून. एवढी परिस्थिती असताना सुद्धा हे काय बोलावं, काय वक्तव्य करावं हे समजत नाही. मी सोसायटीचा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षाच्या लोकांना सन्मानानं बोलवलं, सांगितलं. माझ्याकडे बरेच लोक विरोध करत होते की आपल्याकडे पूर्ण ताकद आहे, आपलं एवढं मतदान आहे, आपलं तेवढं मतदान आहे, काहीच गिनायची गरज नाही, विचारायची सुद्धा गरज नाही, असं म्हणत असताना सुद्धा सर्वांना सन्मानपूर्वक फोन केले, सांगितलं. इव्हन विरोधी पक्षाचाच नाही, तंटामुक्तीच्या अध्यक्षांना फोन केला, त्यांना सांगितलं किंवा आपण गाव म्हणून एकत्र बसू. मी 1 नाही, 2 नाही, 3 पावलं मागं घ्यायला तयार आहे. तुम्ही 2-3 पावलं मागं घ्या. मी 3 नाही 4 उमेदवार घ्यायला तयार आहे. शेवटच्या टोकाला 5 उमेदवार घ्यायला तयार आहे. आपण गाव म्हणून एकत्र येऊ, बसू, सर्वांनी कारभार करू, काय अडचण आहे त्याच्यामध्ये. माझे वडील तिथं होते, मला व्हायची इच्छा नाही, गाव म्हणून करू, तरी सुद्धा ऐकलं नाही. ह्यांना अशी भीती वाटत होती की आता सरपंच घेऊन आले, आपल्या मागे लागले. अरे बाबा, तुमच्या मागे लागलो नाही, मी गावात एक आदर्श पॅटर्न तयार व्हावा आपल्या, आपण चांगलं काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न केला, इथून पुढेही करत राहणार आहे, म्हणून तुमच्या मागे लागलो, मी भीतीपोटी मागे लागलो नाही. अशी परिस्थिती असताना मी त्यांना विनंती केली की लढू नका, आपण गाव बिनविरोध काढू, 13 निवडून आलेले लोक चेअरमन ठरवतील, हे करते. नाही, आमचं हेच झालं पाहिजे, आमचं तेच झालं पाहिजे, आम्हाला हेच पाहिजे. मला लक्षात आलं की ह्यांच्या कुणाच्याच हातात नाही, कारण हे पॅनलचे प्रमुखच नाहीत. ह्यांनी फायनान्स घेतलं होतं वरून, त्याच्यामुळे नाईलाज होता ह्यांचा, निवडणूक लढवावी लागली. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, तुमच्या गावातल्या लेकराला वाचवायचंय का हे दलाली घेऊन उमेदवारी लढणाऱ्यांना वाचवायचंय, हे तुम्ही लक्षात घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतच्या निमित्तानं काम करत असताना मी चांगलं काम केलं. त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी अजून त्याची उत्तर देऊ शकतो, पण काल रात्री एकाने सांगितलं की पाणी सुटत नाही. आता मान्य आहे मला, 1-2 दिवस 4 दिवस लेट झाला असेल, का झाला असेल, कधी चौकशी करायची घेऊ, का झालं म्हणून कधी विचारायचं का. एकटा सरपंच आहे, पंचायत समिती मेंबर नाही गंगापूरला, जिल्हा परिषद सदस्य नाही, आमदार नाही. तुम्हाला सांगतो, साधी सरळ गोष्ट सांगतो, कुठल्या अडचणीला तोंड द्यावं लागतं. आपल्या इथे लाईनमॅन आलेत नवीन, हुशार आहेत जरा, कुणाचे सगळे सोयरे असल्यामुळे अडचणी बरेच. लातूर जिल्ह्यामध्ये 859 गाव आहेत. मी MSPच्या अधिकाऱ्याला विचारलं, साहेब 2 मार्च आहे, 31 मार्च पर्यंत वेळ असतो, तुम्ही 2 मार्चला माझे लाईटचे पाणी पुरवठ्याचे कनेक्शन का कट केले. 859 गावामध्ये जिल्ह्यातल्या 858 गाव सोडून दिले, एकच गंगापूर गाव फक्त. कधीही 3 वर्षामध्ये झालं नाही. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गावठण फिडर दिलं होतं, 3 वर्षामध्ये लाईटचा फॉल्ट आला, झाड पडलं तरच लाईट जात होती, कधीच जाऊ दिली नाही आपण लाईट. पण असं काय झालं, चौकशी करत गेलो मी त्या गोष्टी. त्यामुळे तुमच्या गावातून फार राजकारण आहे म्हणले, आम्हाला सर्व नियमानं काम करावं लागेल आणि तुमची जुनी वसुली काढावं लागेल. मग मी हुशार त्याच्यापेक्षा जास्त, मी सरकारी नियम काढले सर्व. चालू बाकी असेल तर लाईट कनेक्शन तोडता येत नाही. मी खर्चिले खिशातले पैसे काढले, 50,000 भरून टाकले, जोडा कनेक्शन. पण त्याच्या पुढे जाऊन त्यांचं अजून प्रेशर,
आता कोण केलं माहिती नाही. ती जे आपल्याकडे कुलकर्णी आहेत, एक राग म्हणून डिप्टी इंजिनियर आहेत, ते म्हणतात मला वेळ आल्यावर सांगतो म्हणून कोण काड्या लावल्या त्याच्या. अशा परिस्थितीमध्ये आपण 2 लाख रुपये भरले, पाणी पुरवठा व्यवस्थित चालू केला. आज गावामध्ये 5 वर्षाच्या पूर्वी कधीही शुद्ध पाणी प्यायला मिळत नव्हतं. मी 3-4 फिल्टर चालू केले, 3 फिल्टर नेहमी चालू ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. पण ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, त्याच्यामुळे इथं काय बोलणार नाही. ते ग्रामपंचायतच्याच ठिकाणी बोलतो. 20 दिवस गावाला पाणी मिळते का नाही, काय अडचणी आहेत, हे गावातल्या 99% लोकांनी समजून घेतलेले आहेत आणि समजून घेणारी आहेत. त्याचा काही विषय नाही. आपण सोसायटीच्या मुद्द्यावर परत एकदा सांगतो की ही निवडणूक लादलेली निवडणूक आहे आणि ही निवडणूक पैसे घेऊन लढवलेली निवडणूक आहे. तुम्ही फक्त ठरवायचंय तुमच्या गावातल्या माणसाला समोर मान झुकवायची आहे काय, ह्यांना तिथेही करायचं. ह्यांना सोसायटीतलं कुणाला ब क कळतंय का सांगा मला. फक्त सोसायटी चांगली चालू आहे आणि तिथं कसं आपल्याला जाता येईल, तिथं आपल्याला कसं काय करता येईल, हा प्रयत्न त्यांचा नेहमी राहिलेला आहे, नेहमी राहणार सुद्धा आहे. जीबीचा विषय काढला रात्री त्यांनी ह्याच्यामध्ये. जीबी म्हणजे काय, जनरल बॉडी मीटिंग, म्हणजे सर्व लोकांनी यायची आणि चर्चा करायची मीटिंग आहे. आपल्याकडे किती पैसे आले, आपण किती कर्ज वाटप केलं, कुणाला का केलं नाही, किती पैसे खर्च केले, ह्याची मीटिंग असते. जशी आपली ग्रामसभा असते, मी घेतो असतो ती ग्रामसभा. त्या ग्रामसभेत तर कोणीच येत नाही विरोधक माझा. आज 4-4.5 वर्षात आजपर्यंत कोणीच आले नाही. एकदा आले होते, प्रश्न विचारले, गेले, ते कोण आलेच नाही. तर ती जीबीची मीटिंग जी घ्यायची असते वर्षातून एकदा घ्यायची असते. त्यांनी घेतली नसेल ठीक आहे, एखादी चूक असेल, पण ती का घेतली नाही ह्याचं कारण सुद्धा समजून घ्या. पहिले 95 ते 2005 पर्यंत कर्जच मिळत होतं 5,000 लोकांना, कोणाला इंटरेस्टच राहत नव्हता. आणि नंतर 2010 पासून जसं आपला 1 कोटी 2 कोटी टर्नओव्हर होत गेला तसं त्याचे 1% पैसे मिळतात. आपल्या गावात सेक्रेटरी आहेत बरेच, बँकेच्या टर्नओव्हरचे 1% पैसे सोसायटीला प्रॉफिट दिलं जातं. साधारणतः 1-1.5 लाख रुपये मिळतात. त्याचे 75% पैसे हे सेक्रेटरीच्या पगाराला जातात. राहतात 22,000 मग मेंटेनन्स, कुठले पगार, हे ते असे ह्याच्यात जातात. ह्या गोष्टीसाठी जीबीची मीटिंग घ्यायची असते. ती घेतली नाही, का फरक पडला त्यात. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊ सांगतो, ही त्या मुद्द्यावर बोलतात. काल परवा निवडणुकीची तयारी चालू असताना मी सांगितल्याप्रमाणे ह्याला ज्या टग्याने सांगितलं की सोसायटीमध्ये असं तसं. साहेब, गेल्या 10 वर्षामध्ये 10 वर्षातील सर्व सोसायटीचे ऑडिट रिपोर्ट काढून माहिती अधिकारात ह्यांनी सर्व ऑफिसमधून माहिती मिळवलेली आहे. काय भ्रष्टाचार आहे, ऑडिटमध्ये काय ताशेरे आहेत, काय नाही, तिथं काहीच नाही सापडल्यानंतर आता एवढ्याच मुद्द्यावर हे राजकारण चालू आहे. केलं नाही असं नाही, त्यांच्याकडे सारे ऑडिट रिपोर्ट आहे. ह्यांनी बराच प्रयत्न केला, कारण फायनान्स होतं, पैसे मिळालेले होते ह्यांना. अशा पद्धतीचं हे राजकारण आपण सर्वांनी हाणून पाडण्याची गरज आहे. ही सोसायटीची निवडणूक आहे. ठीक आहे, माझ्या वडिलांना 10 वर्ष 12 वर्ष सोसायटी चालू करायला लागली. चालू केलेली सोसायटी बंद पडत होती. बंद पडू नये म्हणून त्यांनी कर्ज वाटप करत असताना काही बघितले असतील चेहरे त्याच्यामध्ये. पण मी तुम्हाला शब्द देतो, या गावामधला एकही वंचित माणूस यापुढे कर्जापासून वंचित राहणार नाही. पण मधल्या काळामध्ये आपल्या बँकेचं सिंडिकेट बँकेत आपल्या गावाला दत्तक आली, पुन्हा नंतर कॅनरा बँक झाली. काल रात्री स्टेजवर जेवढे नेते बसले होते, पॅनल प्रमुख होते, त्या सर्वांचं कर्ज सिंडिकेट बँकेत आहे, कॅनरा बँकेत आहे. काही सोसायटीचं देणं घेणं नाही. यादी वाचून दाखवू मी तुम्हाला कोण कोण आहे ते. यादी आहे माझ्याकडे बँकेने दिलेली. म्हणजे तुम्हाला सोसायटीचं देणं घेणंच नाही काही, फक्त बोलायचं, गोरगरीब माणसं उभा करायची आणि निवडणूक लढवायची. ही कुठली पद्धत आहे. आता त्यांच्या एका काल जे त्यांचे प्रमुख बोलत होते की आज तिकडले पॅनल प्रमुख आहेत, तुम्हाला सांगतो त्यांनी मला आव्हान दिलं की बाबू खंदाडीने इथे यावं, जाहीरपणे सांगावं. मी काय सांगावं हे सोडून द्या, तुम्ही इमानदारीने सांगा. मारुती मंदिर समोर आहे, तुम्ही महिन्याखाली माझ्या मागे लागलो होतो का नाही, मला उमेदवारी द्या म्हणून सांगा. मला द्या. मी का बरं दुर्लक्ष केलं, कारण सकाळी उठल्यापासून ह्यांच्या तोंडात शिवी असते संध्याकाळी झोपेपर्यंत. मला त्यांना घेऊन गेलं तर लोक मला शिवाय द्यायचे पुन्हा. ही माझी अडचण होती म्हणून मी त्यांना उमेदवारी टाळली, दिली नाही. आणि ह्या लोकांनी आम्हाला सांगा भ्रष्टाचार काय आहे. आता अनेक ठिकाणी भ्रष्टाचारचे मुद्दे मी फायली घेऊन आलोय सर्व.
पण निवडणूक फक्त सोसायटीची आहे, निवडणुकीपुरतच बोलतो. 2015 साली महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रातल्या सर्व संस्थेसाठी एकच उपविधी जाहीर केली, एकच उपविधी. त्याच्यामध्ये सांगितलंय की जर एखादा शेतकरी असेल, कर्ज घेत असेल, तर त्याला 10 आर जमीन पाहिजे. ह्या लोकांनी एवढंच वाचलंय, त्याच्या पुढे उपविधी वाचली नाही. 50 पानाची उपविधी. आता भाषणात तरी सांगत होते दुसऱ्यालाच कर्ज केलं, दलित माणसाची. आता मी दलितांची 100 मतदान करून घेतले, येलम समाजाचे 50 केले, ह्यांचे 50 केले, तळेकर कुकड्याचे केले आरोप करतात त्याने. पण ह्या उपविधीमध्ये स्पष्ट तरतूद आहे एका कॉलम मध्ये. कधीही त्यांनी मला सांगावं की या गावातल्या 12 बलुतेदारापैकी ज्याच्याकडे जमीन नाही अशा लोकांना सुद्धा वरील 10 आरची लागू नाही हे वाचायला हे कमी पडले, म्हणून त्यांच्या कॅसेटमध्ये सुद्धा ते चुकलं घरी. म्हणजे पूर्ण कुठल्याच गोष्टीचा अभ्यास नाही, इकडे बी नाही तिकडे बी नाही. अभ्यास फक्त एकच, खायचा. मला काम पाहिजे, मला हे पाहिजे. अख्खा तालुका उभारून खाल्ला. सारखंच म्हणायचं आमच्याकडे पैसे येत नाहीत, निधीच नसतं, निधी. आज कसं झाले घर पुणे मुंबईला घर. मला ह्या गोष्टी इमानदारीनं बोलायच्या नव्हत्या. माझ्या समोर मारुती आहे, मला विकासावरच बोलायचं होतं. पण ज्या माणसानं 25 वर्ष आयुष्यातले संघर्ष करून काढले, सोसायटी जीवन ठेवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही बंद पडलेली सोसायटी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. अहो तुम्ही मला म्हणलं असतं भ्रष्टाचारी, ठीक आहे, मी देशमुखाला म्हणतो, तुम्ही मला, त्यांना तुम्ही भ्रष्टाचारी म्हणता. त्या फडशीचा विषय काढला. 40,000 रुपये सोसायटीला आले होते फडशीला. 3 महिने काम बंद होतं फडशीचं. का बरं बंद होतं विचारा. कॉन्क्रीट करायला खडी, वाळू, सर्व गोष्टीला टोटल पैसे लागत होते 70,000. ह्यांनी सांगायचे आलेत 50,000, बँकेचे आलते 1.5 लाख, गट सचिवाची पगार गेली 1 लाख, राहिली 50,000. कसं करा. मी सांगितलं असंच करा. मी माझ्या ग्रामपंचायतच्या गुत्तेदाराला सांगून तिथं खडी वाळू टाकली आणि ह्यांनी सांगतात फडशी तुम्ही नेली. अरे मी 5,000 फडश्या गावात बसल्यात, मला नवीन करकरीत फडश्या नेता आल्या असत्या का शेतामध्ये माझ्या. मला एक गुत्तेदाराला फोन केला असतो तर मी तुमच्यासारखा नाही, हे लक्षात घ्या सर्वांनी. त्याच्यामुळे गावकऱ्यांना तुम्हाला मी अशा गोष्टी दाखवायला आणलोय. आता सरपंच झाल्यानंतर आता ते मधला एक मुद्दा, सोसायटीची निवडणूक चालू असताना आता त्यांचा प्रचार चालू आहे. पुऱ्या मुस्लिम माणसापाशी गेले की त्यांना सांगायचं आपल्याला मुस्लिम आहे म्हणून यादीतून नाव काढलं होतं, पुन्हा आम्ही तुझं नाव यादीत घ्यायला लावलं. मग कुणी मराठा असेल, कुणी येलम असेल, कुणी धनगर असेल, ह्यालाही तसं सांगायचं, जे त्याच्या पद्धतीनं सांगायचं. चुकीनं सेक्रेटरीच्या चुकीनं दरवेळेस नावं राहत असतात. आपल्या गावात 50 सेक्रेटरी आहेत. कुठलीही पूर्वीची यादी बघून नवीन यादी सहकार कायद्यामध्ये केली जात नाही. आय नमुना बघून सहकार खात्यामध्ये यादी केली जाते. कुणीही सेक्रेटरीला विचारा गावात. तशी यादी त्यांनी तयार केली, आपल्या सेक्रेटरीने दिली. काही नावं राहिली. आता माझ्या जवळचे नाव राहिले. लक्ष्मण धोंडीराम दंडीमे, अशोक बनसोडे, गेल्या वर्षी मतदार आहेत, आज बी त्यांची नावं यादीत नाही. राहिली नावं. बरं राहिली तर त्याचा आरोप कसा, खंदाडीने काटली. खंदाडीने काटली. मी अर्ज सर्वाला आव्हान करून मागितले, अर्ज द्या माझ्याकडे. काही जणांनी त्यांना दिले, काही जणांनी मला दिले. सर्वच नावं घ्यायचा प्रयत्न केला. मी ही संस्थेचा रिपोर्ट आहे, 108 लोकांचा रिपोर्ट आहे. संस्थेच्या वतीनं सचिवांनी आणि चेअरमननी एकाही नावाला विरोध केला नाही, घेऊ नका म्हणून. सर्वच्या सर्व नाव घ्या म्हणून ही अहवाल मी डीडीआरला दिलेला अहवाल तुम्हाला दाखवायला आणले. एवढी भ्रष्ट नीती, कूटनीती आणि घाणेरडं राजकारण हे बंद झालं पाहिजे, विकासावर राजकारण झालं पाहिजे, हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा, कधीही करा. मी नवीन सरपंच झाल्यानंतर असं कधीही म्हणलं नाही, सर्व धर्म समभाव राहिला पाहिजे. विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा उद्घाटनाला बोलवलं, तंटामुक्ती अध्यक्षांना सुद्धा बोलवलं, बनसोडे गुरुजींना सुद्धा बोलवलं. मला बरेच लोक म्हणायचे बोलवायची गरज नाही, पण मला एक वाटायचं की आपण सर्वांना घेऊन चाललं पाहिजे आणि ते चालण्याचा नेहमी प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा तुमचा विरोध, ठीक आहे, तुमचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, तुम्ही गावात तरी एक या, गावाच्या विकासासाठी तरी एक या, ते सुद्धा नाही तुमच्या धाडस. अरे तुम्ही ज्या मातीत जन्मलं त्या मातीशी बेमानी करू नका. देशमुख मोठे नाहीत त्या मातीपेक्षा, हे लक्षात घ्या तुम्ही.
तुम्हाला कहर सांगतो, आता ह्यांनी जीबीचं उदाहरण सांगितलं तथाकथित नेत्यांनी. तुम्हाला ग्रामपंचायतच्या जीबीचं एक उदाहरण सांगतो त्यांचं. मी तर ग्रामपंचायत रेग्युलर घेत असतो. 2016 साली केंद्र सरकारनं सांगितलं गावातले दलित सोडून, कारण दलितासाठी योजना असते रमाई आंबेडकर आवास योजना, दलित सोडून जे ओपन आहे, मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ह्याची घरकुलाची यादी तयार करा आणि ती शासनाकडे द्या, ऑनलाईन करा. त्याची तारीख दिली होती 15 ऑगस्ट 2016. त्या दिवशी ग्रामसभा घ्यायची होती आणि नावं घालायची होती. मी त्यावेळेस सरपंच नव्हतो. तुम्हाला सांगतो, हे 2016 च ग्रामपंचायतचं ओरिजिनल प्रोसिडिंग बुक आहे. 1 मे 2016 ची ग्रामसभा याच्यावर लिहिलेली आहे. त्याच्यानंतरची 1 ऑक्टोबर 2016 ची ग्रामसभा लिहिलेली आहे. कुणीही मला हे खाली आल्यानंतर बघा शंका येत असेल तर, मधली ग्रामसभा 15 ऑगस्टची पुरी आहे हे बघायला टाचण्या लावलेल्या, नावं घालायची म्हणून, घालायची म्हणून विसरले का मुद्दाम घातले नाहीत का गावाचं भलं करायचं नाही. 5 वर्ष झालं संघर्ष करतो मी. 4 वर्ष झालं माझ्या गावातल्या ओपन मधल्या माणसांना घरकुल का मिळत नाही. मला तर लोक विचारतात, तर गल्लीत गेले की प्रत्येक महिला विचारते. माझ्यावर भरोसा आहे, कारण ह्यांच्यासारखा मी अनैतिक वागत नाही. प्रत्येक गावातली महिला मला भैया म्हणून बोलते. ह्यांच्या पॅनल मधले 50% लोक अनैतिक वागतात. बायाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा यांचा वाईट आहे. मला भाऊ म्हणून बोलणाऱ्या माझ्या बहिणी विचारतात, भैया आमचं घर का होत नाही. मी अधिकाऱ्याला जाऊन विचारलं का होत नाही. त्यांनी सांगितलं की तुमच्या गावात 2016 साली एक जरी ऑनलाईन केलं असतं तर आम्ही 500 लोकांची यादी आता वाढवली असती, मंजूर झालं असतं. मला यादीच दिली नाही. ही माझं रेकॉर्ड नाही, हे ग्रामपंचायतचं त्या काळातले रेकॉर्ड आहे. 500 घर, 1000 घरं ह्यांना करता आली असती, ह्यांच्या कार्यकर्त्याची करता आली असती. विरोधी पक्षाच्या सोडून द्या, ती सुद्धा ह्यांनी केली नाहीत. किती पाप आहे हा. आता मला ही 2021 साली संधी मिळणार. मी आता ऑनलाईन करून यादी दिली आहे, पण लोक तर मलाच बोलणार, हे तुमच्या पापाचं फळ गावातला प्रत्येक ओपन मधला माणूस भोगतोय. कारण तुम्हाला एकच माहित आहे, पैसे खायचे ह्याच्यात काय पडले. लोकांना घरं दिले तर काय दिले तर, रस्ता झाला पाहिजे, गुत्तेदारी झाली पाहिजे, माझ्याच कडे सर्व आलं पाहिजे. त्याच्यामुळं सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे, विकासाच्या राजकारणावर इथून पुढे ह्या राजकारणी लोकांना बोलायला शिकवा. आणि जरूर ह्यांनी माझ्यापेक्षा एक जरी काम चांगलं जास्त केलं असेल तर नक्की मला हरवा आणि ह्याला जिंकवा. परिस्थिती ओळखा. किती दिवस आपण जातीच्या मुद्द्यावर लढाई करणार आहोत, किती दिवस करणार आहोत हा. गावातला कुठला माणूस लावायचा असेल नोकरीला, कोणत्या पद्धतीने ह्यांनी लावला जातो. कधी बघितला उद्योगधंदा कुणाला द्यायचे करून, कुणाला काय करून द्यायचे, ह्यांची कधी परिस्थिती बघितली तुम्ही नाही. आपल्या घरातला किंवा विरोधी पक्षातला कोण कार्यकर्ता आहे त्याच्यातला फोडण्यासाठी त्याच्या पोराला नोकरी लावू, अशी परिस्थिती. किंवा आपला कोणतर सांगा, त्याच्यावर मी पूर्वी बोललोय, मला बोलायचं नाही. पण माझी एक विनंती आहे की आपल्या माध्यमातून ह्या गावच्या राजकारणाची दिशा बदलण्याची गरज आहे आणि विकासाचं राजकारण झालं पाहिजे. मग ते महिलांचा विकास असेल, रस्त्याचा असेल, नालीचा असेल, शेतरस्त्याचा विकास असेल, दीन दलित दुबळ्यांचा विकास असेल, हा विकास झाला पाहिजे. ह्याच्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्याची कॉम्पिटिशन राहील, त्याची स्पर्धा राहील. आता युतीचा विषय झाला, जे त्यांनी सुचवली युतीमध्ये, कॉम्रेड भाजपच्या युतीमध्ये वाघे असतील, हे असतील, हे इथंच का बरं कायम राहिलो. स्वभाव काही पटला असेल, कामं काही चुकीची होत नसतील म्हणून राहिले असतील, तुमचेच का राहिले. युती कशी झाली, कशी नाही, कशाच्या आधारावर झाली, ह्यांची पॅनलची पद्धत ठरताना सुद्धा सहजासहजी ठरत नाही. 2-4 दारूवाले गावात गोळा होते, आपल्याला पॅनल लढवायचे म्हणतात, त्यांनी 2-4 तयार करतात आणि आपण बघतो, हसतो त्यांच्याकडे. अहो मला सांगा, सर्वसामान्य गावातल्या माणसांना मला खरोखरच सांगायचं, जे काँग्रेसचे मातब्बर आहेत, काही शिक्षक मंडळ हिंडतात, त्यांना माझी विनंती आहे, काही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत जे की बऱ्यापैकी राजकारण करतात, त्यांना माझी विनंती आहे, खरोखरच किती दिवस करणार हो तुम्ही. तुमच्या लेकरा बाळाची परिस्थिती, गावाची परिस्थिती, शेताकडे जायची शेतकऱ्याची परिस्थिती, ही कधी बदलण्याची गरज आहेच का नाही का. हेच राजकारण करत राहायचं 12 महिने. ह्याचं ह्यानं काम अडविलं, त्याचं त्यानं काम अडविलं, ह्याची लाईट ह्यानं अडविली.
हेच कराच का ह्याच्यावर अट्रॅसिटी. आता ते अट्रॅसिटी केली हॉटेलमधल्या भांडणात, ह्यांचे पुढारी व्हॉट्सअपवर टाकतात ह्यांच्यावर अट्रॅसिटी झाली. ही टाकायची गोष्ट, ही लाजीरवाणी गोष्ट नाही जीवाला. हा, कोणाची अट्रॅसिटी कोणावर झाली, वैयक्तिक भांडणं झाले, थोडी लाज लज्जा जनाची नाही मनाची तर वाटावी. आपण लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतो आणि अट्रॅसिटीच्या FIR च्या कॉपी व्हॉट्सअपवर टाकतो. त्याच्यामुळं थोडं बदल गंगापूरकरांनी आपल्यामध्ये करावा. ह्या लोकांना धडा शिकवण्याची गरज आहे. पैसा फुकट आलेला आहे, देशमुखाचा पैसा आहे. देशमुखाचा आहे का नाही माहिती नाही, पण ती लक्ष्मण मोरे जी भ्रष्ट आहे, राजीव गांधी चौकामध्ये बसतो, त्याने ठरवलेलं आहे की सोसायटी पाडायची आहे, खंडाड्यातून काढायची आहे. कारण सोसायटी कसं चालवते हे देणार नाही, तो आम्हाला त्रास देतो, आम्हाला प्रश्न विचारतो. तिकडं मतदाराला 4 कोटी रुपये द्यावे लागले, मग इथंच 22 लाख देऊन पाडून टाकायला. ह्या भूमिकेतून हे पॅनल तयार झालेलं आहे. हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. मतदार वाढवण्याचा विषय असेल, 2015 पर्यंत गंगापूरच्या सोसायटीमध्ये मतदार वाढवण्यासाठी कुणाची स्पर्धा नव्हती. ना सत्ताधाऱ्यांनी मतदान वाढवलं ना विरोधकांनी वाढवलं. पहिल्यांदा 2015 मध्ये मतदान वाढवलं गेलं. 110 लोकांचे पैसे काँग्रेसच्या एका नेत्यांनी स्वतःच्या घरातले 18 वर्षाच्या पुढले लोक सर्व यादी असं भरून टाकली, 110 लोक वाढवले. त्याच्यात सुद्धा असंच होतं, जमीन नव्हती, ही नव्हती, तरी संस्थेनं मान्य केलं. आता त्यांनी 110 वाढवलेत म्हणल्यावर ह्या चेअरमनच्या ठिकाणी तुम्ही असतो काय केलं असतं, तुम्ही 120 वाढवली असते. ही स्पर्धा तुम्ही लावली, आम्ही नाही लावली. 2015 पर्यंतच्या अगोदरचे बघा याद्या तुम्ही, 2016 पासून ही सुरू झाली स्पर्धा. मग कुणी आता म्हणतंय की बाबा सिकंदर चाचा मेरे पास बैठे है, मैं उनका नाम लेता, भाग्यवंत प्रभाकर बाबा माझं जवळच आहे, मी त्याचं नाव घेतो. कुणाला वाटतंय, पण तुमचं आलेलं नाव कुणाचं टाळलं असेल सोसायटीने तर मला विचारा. ही अशी स्पर्धा बंद झाली पाहिजे, विकासाची स्पर्धा राहिली पाहिजे. ही माझी परत एकदा आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे. मला वाटतं बोलण्याच्या ओघामध्ये बरेच मुद्दे राहून चाललेले आहेत, पण सोसायटी पुरता मध्ये बोलायचा विषय झाला. कधीही तुम्हाला मी एक संस्थेचा सभासद यांना त्यांना सांगू शकतो की संस्थेचा ऑडिट रिपोर्ट तुम्हाला जर विरोधकांना कोणाला कळत नसेल तर आपल्या गावात सचिव सेक्रेटरी 5-6 आहेत. ऑडिट विभागाचा रिपोर्ट बघा, कधी भ्रष्टाचार झालाय नाही झालाय तुम्हाला कळेल. शेतकरी बिगर सभा सुद्धा संस्थेची घेता येतात, फक्त तुम्हाला वाचता आलं नाही, बॉयलच पूर्ण वाचला नाही म्हणून तुम्हाला हे करता आलं नाही, चुकीचे आरोप तुम्ही याच्यामध्ये करत गेलात. अशा अनेक मुद्द्याचं निरसन मी या ठिकाणी तुमच्याकडे केलेला आहे. पाणी पुरवठ्याचा विषय असेल तुम्हाला सांगतो, आता खरं तर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मांडणार होतो मी ही मुद्दे, की वासनगावची विहीर आज 2 वर्ष झालं चांगलं पाणी पिता आलं असतं मला, तर वासनगावचं फुल तळ भरलेलं आहे. कोण बंद पाडायचं पाप केलं, लेखी दिलं नाही, पण तिथं असताना तुमच्या पदाचा तुम्ही गैरवापर केला आणि विहीर बंद पाडली. ती होणार चालू. आता 10 लाख रुपये मला स्मार्ट विलेजचं पहिलं बक्षीस मिळालेलं आहे, त्याच्यातून पुढल्या महिन्यात 2 महिन्यामध्ये मी काम चालू करणार आहे. मी माझ्या कामात प्रामाणिक आहे, पण तुम्ही हे केलेलं पाप कुठंतरी फेडावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आज फेडा, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये करा, ग्रामपंचायतच्या करा, पण स्वतःच्या अंगामध्ये ह्या लोकांची एवढी मगरुरी अशी तयार होऊ देऊ नका की ह्यांची कॉलर अशी टाईट व्हावी आणि म्हणावं की कसा निवडून येतो पुढल्या वेळेस. तुम्ही हे ठरवा की काम करणारा निवडून आला पाहिजे, ही तुमची जबाबदारी असण्याची गरज आहे आणि तेच वातावरण गंगापूरमध्ये राहिलं पाहिजे. मी जरी उद्या माजलो, मला जरी असं वाटलं, तुमच्या मनात शंका झाली की हा सुद्धा सरपंच जास्त उलालय, ह्याने जास्त ही करू लागलंय, मला सुद्धा खाली पदावर करा, पण माझ्यापेक्षा चांगलं काम करणारा जर नक्की तिथे येत असेल तर त्याला 100% तुम्ही सुद्धा न्याय दिला पाहिजे, हे लक्षात घेण्याची आपली गरज आहे. मित्रांनो, 13 उमेदवार आहेत, 13चे 13 उमेदवार तुम्ही निवडून द्या. क्रॉसिंग अशा गोष्टी करत बसू नका, कारण एक जरी घाण मध्ये शिरली तर पूर्ण संस्था वाटोळ होऊ शकते त्या गोष्टीची. त्याचं उदाहरण आहे ग्रामपंचायत माझ्यासमोर. माझ्या विरोधी पक्षात निवडून आलेले लोक योगायोगाने 1-2 जण कधीच येत नाही, आले तर बोलत नाही, पण एकाच दुसरा असा असतो की आलेल्या साऱ्या गोष्टीला 100% विरोधच करत असतो. हे नाही, ते नाही, हे नाही. त्यामुळं सर्वांना काकुळतीनं विनंती आहे की आपण विमानचिन्ह लक्षात ठेवा. 2000, 5000 रेट
उद्या निघणार आहे. 2 नंबर धंदेवाले पैसे महाग आहेत, त्यांचे कुणी सगळे भाऊ बी मुंबई पुण्याला ड्युटीला आहेत. कुठूनही पैसा आणू शकतात, कुठूनही काही करू शकतात, धमक्या देऊ शकतात, बघू शकतात. एखाद्या कार्यकर्त्याला आमच्या विरोध दनम्यासारख्या किंवा विकास पाटलाची काही चूक झाली तर त्याचा 2 दिवस तमाशा करत बसतील. अजून असं झालं असं झालं असं झालं बघा, ह्यानं शिव्या दिल्या त्याला शिव्या दिल्या. ही अफवा 2 दिवस बळीला पडू नका. गंगापूरच्या राजकारणाची दिशा बदलण्याची गरज आहे. जातीपातीच्या राजकारणावर करू नका. उद्या जे मतदान आपण करणार आहात, कुणीही भाऊ म्हणून मतदान करू नये, कुणी सोयरा म्हणून. माझ्या समाजातल्या लोकांना सुद्धा माझं आव्हान आहे, मी जर चुकीचं केलं असेल तर मला मतदान करू नका. पण सर्व गावकऱ्यांना आव्हान आहे की जातीचे आमिष, धर्माचे आमिष दाखवून हे मतदान उद्याचं करू नका. पैसे घेऊन करू नका. पैसे घेतले असले तरी आपलं इमान आपल्यापाशी कायम ठेवा आणि मतदान करा. खरं तर आदरणीय बनसोडे गुरुजी सारख्यावर मी टीका करणार नाही, कारण ते आदरणीय गुरुजी आहेत माझे. पण त्यांनी सुद्धा काल सांगताना सांगितलं की विमान आलं 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 गेलं गेलं गेलं. गुरुजी, मी कधीही तुमच्यावर टीका केली नाही, इथून पुढेही करणार नाही. पण एका वाक्यात सांगतो, तुम्ही माझे आदरणीय गुरुजी आहात. तुम्ही काय केलं काय नाही हे गंगापूरकरांना माहित आहे. पण मला एक अपेक्षा तुमचा विद्यार्थी म्हणून होती, तुम्ही खऱ्याला खरं म्हणणार, चांगल्याला चांगलं म्हणणार. हे गेल्या 4 वर्षात तुम्ही कराल असं मला वाटत होतं. ते पाप तुम्ही केलं नाही, म्हणून ती गुरुजी हा शब्द माझ्यासाठी लाजिरवाना ठरलेला. कारण ज्याने केलं त्याला केलं मानले पाहिजे. पहिलं कोण म्हणलं पाहिजे तर आपल्या गुरुनं म्हणलं पाहिजे. ते काम सुद्धा न करण्याचं पाप बनसोडे गुरुजींनी केलं. आणि खरोखर असं ते असू शकते की देवाला हेच मान्य असं. खरोखर त्यांनी विमानात बसून दिल्लीला जायला पाहिजे होतं, पण ह्याच मनोवृत्तीमुळं त्यांना दिल्लीला विमानात बसून जाता आलं नाही. जनतेनं आहे तिथं ठेवलं असं मला वाटतंय. पण असो, माझे गुरु आहेत, मरेपर्यंत मी माझ्या वंदनीयच राहतील, त्याच्या बाबतीत विषय नाही. पण इथून पुढे त्यांनी चांगल्याला चांगलं म्हणावं, वाईटाला वाईट म्हणावं अशी माझी अपेक्षा आहे. बाकी सविस्तर मुद्द्यावर चर्चा झालेली आहे. अजून बऱ्याच फायले आणल्या होत्या, पण ही तर काही उपयोगाचे नाही. ती ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये सांगण्यासारखे आहेत. त्यामुळे माझी एक शेवटची कळकळीची सर्वांना विनंती आहे, मी कधी जास्त बोलत नाही. गाठ पडल्यावर सुद्धा प्रत्येकाला माहिती आहे, नमस्कार करतो, पुढे जातो. एखाद्यानं काम सांगितलं तर ते होतंय का नाही सांगतो, किती दिवसात होतंय ते सुद्धा सांगतो, प्रयत्न करतो. कारण आपल्या गावच्या सरपंचाची अशी कथा आहे, आमदार इथं मीच आहे, पालकमंत्री मीच आहे, पंचायत समिती सदस्य मीच आहे, जिल्हा परिषद सदस्य मीच आहे. अशीच कथा आहे ना. लाईट 12 वाजता रात्री फोन करतो तुम्हाला, मी उचलतो फोन. काल परवा तर आता ती तुम्हाला कुठं सांगितलं लाईटचा. आपला कोणता महिना चालू आहे मुस्लिम समाजाचा? हा, रोजाचा महिना. मला मुस्लिम महिलांनी पहाटे 5 वाजता फोन केला, भैया का असं होतंय? इतके दिवस 2 वर्षात 3 वर्षामध्ये लाईट गेली नाही, आताच को लोड शेडिंग. हे आता तर 15 दिवसात झाले, पण मार्च मधली गोष्ट सांगतो तुम्हाला मी, सुरुवात झाली. अशी का लोड शेडिंग? असं का भैया? मी म्हणलं ताई, रोजाचा महिना, मी खोटं बोलत नाही. हे सर्व पाप जे आहे फक्त ह्या काँग्रेसवाल्याचं आहे. कारण हे कार्य केल्या, हे जर कार्य केले नसते एमएससीबी मध्ये तर आपली लाईट 24 तास चालू राहिली असती, लोड शेडिंग नावाची गोष्ट झालीच नसती. ही वस्तुस्थिती आहे. अशा कुठल्याही गोष्टीचा व्यवस्थित खरपूस समाचार जर घ्यायचा असेल, हे काड्या करण्याची राजकारण जर बदलायचं असेल, विकासाचं राजकारणाच्या मध्ये जर आपल्याला भावी काळामध्ये गंगापूरमध्ये इथल्या नागरिकांचं, गोरगरिबांचं, येणाऱ्या नवीन पिढीचं गावातल्या गावात उद्योग मिळाला पाहिजे, सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. ह्यासाठी आपल्याला कल्याण करायचं असेल तर आधी असे नासके कांदे बाहेर काढा. मी म्हणत नाही माझ्या विरोधात आहेत म्हणून, पण प्रवृत्ती तरी किमान बदलायला सांगा, विकासाची प्रवृत्ती ठेवायला सांगा. मी तुम्हाला सोसायटीच्या माध्यमातून शब्द देतो, ह्यांनी सोसायटी वाचवायचा प्रयत्न केला. मी ग्रामपंचायत ज्या पद्धतीने डेव्हलप केली त्यापेक्षा 10 पट सोसायटी पुढे करतो. पुढल्या 5 वर्षामध्ये आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणून खत मिळेल, बी बियाणे मिळेल. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना अवजारे जे मिळणार आहेत, भाडे जास्त द्यावं लागतात. जसं मी ग्रामपंचायतला शेतकऱ्यासाठी चालू केली योजना, किंवा ज्यांनी टॅक्स भरल त्याचाच माल आपण 200 रुपयात आणू. सर्व प्रकारचे अवजार सोसायटी पुढल्या 5 वर्षामध्ये मोफत देणार शेतकऱ्यांना. फक्त डिझेलचा खर्च, मेंटेनन्स खर्च म्हणजे अर्ध्या किंमत घेण्याचा प्रयत्न करणार.
या गावातल्या शेतकऱ्याच्या मालाची साठवणूक करण्यासाठी पहिला प्रस्ताव कृषी समितीचा सदस्य असताना मी मांडला आणि 2 गोडाऊन मंजूर करून घेतले. ह्यांनी केलं का कधी 10-20 वर्षामध्ये ही काम असं सुचलं का ह्याला? आपल्या गावात सरकारी जमीन आहे, गोडाऊन तिथं करावं, कधीच नाही सुचत असल्या गोष्टी. 2 गोडाऊन येणाऱ्या 2 वर्षामध्ये मी जरी सरपंच नसलो तरी ते होणारच आहे आणि ते सोसायटीच्या माध्यमातून फायदेशीर होणार. फळ प्रक्रियाचा उद्योग असेल, भाजीपाल्याचा उद्योग असेल, लातूर गंगापूर लातूर अंतर जवळ आहे, त्या ठिकाणी काय करता येईल, एकत्रित कसं माल साठवता येईल ह्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून आपण 100% प्रयत्न करणार आहोत. आणि हा बाबू खंदाडे दिलेला शब्द कधीही पाळतो, खोटं बोलत नाही, हे तुम्हालाही माहिती. मी कुठल्याही ह्याच्यात बोलत नाही, कारण मला माहित आहे माझी ताकद कुठपर्यंत आहे, मी कुठपर्यंत जाऊ शकतो. मी अजून दुसऱ्या गावाला पैसे देऊ शकतो, पण त्या गुरमीत कधीच नाही. आणि इथं गुरमी पुन्हा तुम्हालाही दाखवत नाही, कारण मी तुमच्या समोर नागवा हिंडलोय, तुमच्या समोर मोठा झालोय बऱ्याच लोकांच्या समोर, त्याच्यामुळे तुम्हालाही दाखवत नाही. पण माझी कुवत, मी कुठपर्यंत जाऊ शकतो, कुठून पैसे आणू शकतो, काय करू शकतो गावासाठी मला माहित आहे. त्यामुळे या गावामध्ये शेतकऱ्याच्या 333 योजना ज्या आहेत त्या 100% या सोसायटीच्या माध्यमातून राबवल्या जाणार, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि येणाऱ्या 13 तारखेपर्यंत ह्या भ्रष्ट लोकांना बाजूला ठेवा. पुढल्या ग्रामपंचायतचं काय आहे ते पुढे माझ्या कामावर बघून ठरवा, पण आता येणाऱ्या 5 वर्षासाठी शेतकरी ग्रामविकास पॅनलला निवडून द्या. विमान हे चिन्ह लक्षात ठेवा. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, विकास विकास आणि विकास ह्या मुद्द्यावरच फक्त मतदान करा. आपले सर्वांचे धन्यवाद, आभार, जय हिंद.